पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक समाजासाठी प्रेरणा आणि चांगले विचार देणारं ठरेल। त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा भव्य दिव्य करूया असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले। ते अजिंक्य तारा इथं आयोजित बैठकीत बोलत होते। आपटेनगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारण्यात आले। 10 मार्चला या स्मारकाचं लोकार्पण करण्यात येणार आहे। या लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंक्यतारा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा कोल्हापुरात नसल्याची खंत वाटत होती, त्यामुळे त्यांचा पुतळा कोल्हापुरात व्हावा ही इच्छा होती। त्यानुसार त्यांचं स्मारक कोल्हापुरात साकारल्याचा आनंद होत असल्याचं नमूद केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशा पद्धतीनं करणारा आणि समाजाला दिशा देणारा ठरेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। तर किमान लोकांच्यापर्यंत अहिल्याबाईंचा इतिहास हा लढवया इतिहास ज्या कर्तृत्वान या ठिकाणी इतिहास त्यांनी दिला तो इतिहास नव्या पिढीपुढे सांगणं गरजेचं आहे। कारण मी नेहमी म्हणतो की ज्या भूमीला इतिहास असतो तीच भूमी भूगोल घडवत असते। भूगोल म्हणजे काय? अनेक चांगल्या गोष्टी घडवत असते। सुदैवाने आपल्या भूमीला मोठा इतिहास आहे, शाहू महाराजांच्या पासूनचा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास नव्या पिढीपुढे चांगल्या पद्धतीने जाणे, चांगला विचार जाणे, बंधुभाव वाढवायचं काम करणे, लढवया जे काही नेतृत्व होतं अहिल्याबाईंचं ते आपल्याला कशा पद्धतीने पुढे आणता येईल ते मला वाटतं आणण्याचा प्रयत्न आपण करावा। या बैठकीत मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे, गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांच्यासह धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत हा कार्यक्रम लोकसहभागातून यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला। अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक लोकार्पण कार्यक्रमाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, त्याचबरोबर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांना निमंत्रित करण्यात येणार आहे। आजच्या बैठकीत लोकार्पण समारंभासाठीची बैठक व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था, लोकार्पण सोहळ्याची प्रसिद्धी यासह अन्य विषयांवर व्यापक चर्चा करण्यात आली। यावेळी धनगर समाज क्रांतिकारक संघटनेचे अध्यक्ष विलास वाघमोडे, धनगर समाजाचे नेते रामचंद्र डांगे, धनगर समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अशोक कोळेकर, यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष कोळेकर, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राजेंद्र दलवाई, ॲडव्होकेट ND बोडके, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे यांच्यासह धनगर समाजातील मान्यवर उपस्थित होते।